पुन्हा एकदा पाऊस बरसत असल्यानं या पावसामुळे उरलेलं सुरलेलं पीक जे तेही हातातून जाण्याची शक्यता वर्तवली जाते. जनजीवन तर पूर्णतः विस्कळीतच झालंय. तर याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी. पाहूया. परभणी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसत आहे आणि याच पावसामुळे पुन्हा एकदा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, गंगाखेड या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर कायम आहे. तर आपण बघू शकतो शहरातही रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून पाऊस कायम सुरू असल्यामुळे नदी नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर प्रशासन या सर्व घटनेवर नियंत्रण ठेवून असून नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेती पिकांची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून पाऊस बरसत आहे. याच पावसाचा फटका आता मोठ्या प्रमाणात परभणी जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.